नमस्कार. आज 24 ऑगस्ट सोमवार. मित्रांनो, आजही तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले असून काही बाजार समितीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळाली आहे. मग किती रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे आणि तुमच्या बाजार समितीमध्ये जवळपासच्या काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे दिग्रस. लाल तुरीला आवक आलेली आहे 110 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,935 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,100 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8,085 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे मलकापूर. आवक आलेली आहे लाल तुरीला 1,620 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,160 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8,400 रुपये. नंतरची बाजार समिती आहे खामगाव या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 2,627 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 5,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,200 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मूर्तिजापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 520 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेले आहे 7,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,999 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे अमळनेर. या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 5 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,100 रुपये, तर सर्वसाधारण दर सुद्धा 7,100 रुपये मिळालेले आहे. नंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे. लाल तुरीला आवक आलेली आहे 751 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4,100 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 5,000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 4,800 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती हिंगणघाट. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,343 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,450 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,770 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 8,400 रुपये मिळाला.